नमस्कार, मी विश्वास असा भोकरदन तालुक्यातील सुरंगळी या गावामध्ये वर्ग 4 या पदासाठी ग्रामपंचायतनं जी भरती केली होती त्या भरतीवर आक्षेप आलेला आहे आणि ही संपूर्ण भरती बोगस असल्याचं समोर आलेलं आहे. कारण ज्या सदस्यांच्या सह्या झालेल्या होत्या त्या सर्व अर्ध्या बोगस असल्याचं एकंदरीत समोर आलेलं आहे. काही नागरिकांनी याची तक्रार केलेली आहे. आपल्यासोबत इथले नागरिक आहेत. काय नेमकं या भरतीमध्ये काय झालं होतं? या भरत्या झालं तर 2025चा जे ठराव आहे, हं. या ठरावामध्ये एक पद रद्द होतं आणि बाकीच्या 2 सह्या खोट्या असल्यामुळं त्याच्यावर आम्ही ॲक्शन घेतली. आज इथं आमची पंचायत समितीला हिअरिंग झाली. काय म्हणजे कशावर आक्षेप घेतला तुम्ही? आम्ही ॲक्शन असा घेतला की जो कर्मचारी समजा आमच्या 5 वर्षापासून आमच्या याच्यात तत्वावर काम करत होता आणि यांनी जो कर्मचारी त्याला ठराव दाखवून त्याला भरती करण्यात आलं. आपल्यासोबत ज्या महिलेचं पद 2024 ला उडालेलं आहे आणि त्याच महिलेची सही त्या ठरावामध्ये दाखवण्यात आलेली आहे. मी तुम्हाला हे बाईट झाल्याच्या नंतर ठराव दाखवणार आहेत. काय ताई तुमचं पद कधी उडालं आणि जो ठराव झालाय तो कधी? 2024 ला हं? 2024 मध्ये माझं पद अवैध ठरलेलं आहे. तुमची आणि सही 2025 ला माझी सही तिथे आढळली आणि खोटी सही आहे ती माझी नाहीये. तुम्ही असते तर काय विचारणार आहे तुम्ही? तिथे विचारलं ही सही तुमची का? मी म्हटलं माझी सही नाहीये. माझं पद 2024 लाच पत्र ठरलेलं आहे. आपल्यासोबत जे ग्रामपंचायत सदस्य आहेत, तुमचं नाव काय आहे आणि नेमकं आज तुम्ही कशासाठी आले आहेत? माझं हेच की त्यांनी त्या प्रोसिडिंग वर माझी खोटी सही केलेली आहे. तुमचं म्हणजे नाव काय आहे? सुनैना ज्ञानेश्वर वानखेडे. हं. तर त्यांनी जो ठराव पास केला त्याला आम्ही पण नव्हतो पण हं. आणि मीटिंग पण त्यांनी एकदा पण भरवली नाही. हं. आणि जो भरलेला आहे आता सध्याचा जो त्याला त्यांनी मीटिंग भरवली किंवा ठराव पास करताना आम्हाला बोलवलेलं नाही आणि आमच्या खोट्या सह्या मारून दिलेल्या आहे. म्हणजे मासिक मीटिंग मध्ये हे केलं. हा ठराव पास केलाच नाही त्यांनी, म्हणजे ठरावच घेतला नाही कधीच. जे तक्रारदार आहेत त्या सुरंगळी गावामध्ये जे बोगस भरती करण्यात आलेली त्यामध्ये अनेक तक्रारी झालेल्या आहेत. तक्रारदार आपल्या सोबत आहेत. काय एकंदरीत जी भरती झाली होती कशी प्रक्रिया झाली आणि जी तक्रार केलेली काय म्हणणं आहे तुझं? भरती संपूर्ण बोगस पद्धतीने झालेली आहे. हं. भरतीच्या गावामध्ये कुठलीही सूचना न देता हं. भरती करून घेण्यात आलेली आहे व अत्यंत जे सदस्य पदावर आहे त्यांच्याही खोट्या सह्या आणि जे न पदावर नसताना त्यांच्याही खोट्या सह्या घेण्यात आलेल्या आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे काही ठरावामध्ये दिलेले आहे ठराव मासिक मीटिंगमध्ये पारित झाले म्हणून आणि गट विकास अधिकाऱ्याच्या पत्रामध्ये लिहिलेले की ग्रामसभेमधून पारित झालेले आहे म्हणून. मी तुम्हाला पूर्ण ठराव वाचून दाखवणार आहे की हा ठराव घेतला कसा आणि यामध्ये ही बोगस भरती झाली कशी. यामध्ये ही बोगस भरती झाली कशी आहे तर माझ्याकडे जे काही डॉक्युमेंट आहेत मी तुम्हाला ते डॉक्युमेंट दाखवणार आहेत. हे तक्रार आहेत. यामध्ये सरळ जी भरती झाली 2024 ला यामध्ये ग्रामसेवक यांनी मासिक मीटिंग मध्ये लिहिलंय की एकूण अर्ज 20 आलेले आहेत आणि त्या 20 अर्जामध्ये एकूण 1 ते 9 अर्ज बाद करण्यात आलेले. मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. हे कागद आहेत. या ठिकाणी हा जो ठराव घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये हे लक्ष्मीबाई विश्वनाथ दांडगे यांचं पद उडालेलं आहे आणि हे यांनी या ठिकाणी आपल्याला बाईट दिलेला आहे. त्याचबरोबर जो ठराव लिहिलेला आहे हा ठराव माझ्या समोर आहे. पूर्णपणे जो ठराव करण्यात आला होता आता हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा ठराव आहे. हा जो ठराव आहे या ठरावामध्ये हे एकूण 6 म्हणजे जो रोहन शालिग्राम लोखंडे या तरुणाची जी नियुक्ती केलेली हा 6 क्रमांकाला आहे आणि दुसरा परमेश्वर किसन वरपे हा पण 6 नंबरला आहेत आणि हे जवळपास 20 अर्ज यामध्ये मागवण्याचा आले तर या ठरावामध्ये म्हणण्यात आलेले पण मात्र हाच ग्रामसेवक लिहितोय की 1 ते 9 अर्ज यामध्ये बाद करण्यात आलेले आहेत. तर मग हे जे दिसतात रोहन शेख यापासून जे वर आहेत हे 9 बाद झाले तर मग या रोहन शालिग्राम लोखंडे याची नियुक्ती कशी गेली. आता ग्रामसेवक म्हणतो की ही मासिक मीटिंग झालेली आहे आणि इथला जावई शोध लावणारा विस्तार अधिकारी पाखरे हा म्हणतोय की त्यानुसार ग्रामपंचायत यांनी ग्रामसभा दिनांक 24/8/2025 ठराव क्रमांक 9 नुसार म्हणजे ग्रामसेवक एकीकडे सांगतो ही मासिक सभा आहे, मासिक मीटिंग आहे आणि विस्तार अधिकारी सांगतोय की ही ग्रामसभा आहे. नेमका घोळ कुठं झालेला आहे हा यामध्ये दिसून येत आहेत. सब गोलमल झोल अशा परिस्थितीने ही बोगस भरती केलेली आहेत आणि यावर
गावकऱ्यांनी आक्षेप घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारे पूर्वकल्पना न देता कुठल्याही प्रकारे या ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी आणि इथला जो विस्तार अधिकारी आहे पाखरे यांनी सगळं गोलमोल करून ही भरती पुढे नेण्यात आली होती आणि यामध्ये जवळपास जो तरुण या पदावर नियुक्त करण्यात आला होता त्याला 2 पगारी पडल्याची एकंदरीत माहिती आहे. पण इथल्या गावकऱ्यांना या ठिकाणी अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारे जाहिरात काढण्यात आली नव्हती. त्याबरोबर गावात दौंडी देण्यात आली नव्हती. ग्रामसभेमध्ये ठराव टाकण्यात आलेला नव्हता आणि पूर्णपणे बोगस ही भरती करण्यात आलेली आहे. मग ही सुरंगळी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विक्रीला काढली का? परस्पर बेकायदेशीर अनेक या ठिकाणी आता पुढं ह्या प्रोसेस असल्याचं या ठिकाणी बेकायदेशीर पूर्ण प्रक्रिया केलेली आहेत. यामध्ये बोगस सदस्यांच्या बोगस सह्या आणि यामध्ये हा जो विस्तार अधिकारी आहेत भोकरदन पंचायत समितीचा ह्या देखील हा समावेश असल्याचं एकंदरीत चर्चा आहेत आणि या विस्तार अधिकाऱ्यावर जवळपास या भरतीमध्ये 1 लाख रुपये घेतल्याचा आरोप देखील सध्या केल्या जात आहेत आणि गावामध्ये अशी दबकी चर्चा आहेत. आपण यामध्ये सखोल अशी माहिती घेऊन आता जे या ठिकाणी आज सुनावणी करण्यात आलेली होती आणि या सुनावणीमध्ये नेमकं झालं काय हे आपण बघणार आहेत. या प्रकरणात ज्यांनी चौकशी केलेली आहे ते सहाय्यक व्हिडिओ आपल्या सोबत आहे. सर, भोकरदन तालुक्यातील सुरंगळी गावामध्ये जी भरती झाली त्यामध्ये पूर्णपणे ही बोगस असल्याचं एकंदरीत समोर आलेलं आहे. तर आज नेमकं चौकशीमध्ये काय काय झालं? आमच्याकडे सुरंगळी ग्रामपंचायतीच्या कर्मचारी भरती रिलेटेड आमच्याकडे 3 तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने आम्ही 21 तारखेला तिथे चौकशी समिती सुरंगळी गावात गेली. तिथे जे आम्ही काही अभिलेखे घेतले त्याच्यानंतर आम्हाला त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या. त्या पुन्हा आज आम्ही सुनावणीच्या दरम्यान मागवण्यात आल्या होत्या. त्या सदस्यांनी आणि ग्रामपंचायत अधिकारी असतील त्यांनी त्या आमच्याकडे आता जमा केलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही लवकर चौकशी अहवालाचा परत आम्ही BDO साहेबांना. ही जी भरती झालेली आहे ही लीगल झालेली आहे अनलीगल झालेली? सध्या ती आपली प्रोसेसमध्ये आहे. तुम्हाला त्याचा अहवाल आम्ही लवकरच देऊ. बरं, एकीकडे ग्रामसेवक सांगतोय की ही मासिक मीटिंग आहे आणि तुमचाच विस्तार अधिकारी त्याच अहवालाला ग्रामसभा लिहितो. ॲक्च्युली ती टायपिंग एरर आहे. आपल्या कॉम्प्युटरमध्ये बऱ्याचदा तसे शब्द असतात. त्याचं ते ऑटो करेक्शनमध्ये झालं असेल. पण त्याचा इथे काही असं हे नाही आहे. बाकीचे भरपूर पुरावे आहेत आपल्याकडे. पुढचे पावलं काय उचलली या ग्रामपंचायत संदर्भात? कारण या ग्रामपंचायतमध्ये अनेक प्रकारे आरोप आहेत, भ्रष्टाचार आहेत असं समोर आलेलं आहे. तर तुम्ही काय प्रोसेस केली याच्यामध्ये? सध्या जे तक्रार अर्ज प्राप्त झाले आहे त्या हिशोबाने आम्ही चौकशी केलेली आहे. त्याचा अहवाल आम्ही आता जी आमची चौकशी समिती होती, साबळे साहेब असतील, तायडे साहेब असतील, विस्तार अधिकारी, आम्ही ते अहवाल आम्ही BDO साहेबांना देणार आहे. त्यानंतर BDO सर आदेश काढतील. बरं, जी ठीक आहे, ती जी भरती केली त्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हणतो की 1 ते 9 अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. पण 6 क्रमांकाला प्रमोद किसन वरपे आणि रोहन शालिकराव लोखंडे हे दोन्ही देखील 6च नंबरला आहेत. मग हे 1 ते 9 मध्ये बाद असताना हा रोहन शालिकराव लोखंडे हा कसा नियुक्त करण्यात आला? सध्या प्रोसेसमध्ये आहे त्यावर मी कमेंट नाही करू शकत कारण ते चौकशी समितीचे तसे नियम असतात. तुम्ही आता आहेत, तुम्हालाही माहिती आहे. लवकर त्याचा अहवाल आम्ही देऊया. ठीक आहे. हे होते आपल्यासोबत सहाय्यक व्हिडिओ यांनी या प्रकरणामध्ये यांची चौकशी अध्यक्ष म्हणून हे नियुक्त आहेत आणि खरोखर अशा बोगस भरत्या अनेक ठिकाणी झालेल्या आहेत. पण मात्र ही बोगस भरती जरा वेगळीच आहेत कारण या मागचं रहस्य मोठं असल्याचं एकंदरीत समोर आलेलं आहे. यामध्ये सदस्यांच्याच बोगस सह्या आहेत. ज्या सदस्याचं 24ला पद उडालेलं आहे त्या सदस्याला 25ला अवैध हा ठरवणारा म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी कोण हा यानं 25 मध्ये त्या सदस्य असल्याचं म्हणून स्वाक्षरी केलेली आहेत. कारण अशा प्रकरणावर शासनाने या विभागावर अशा प्रकरणावर तातडीने कारवाई करून निलंबित केली पाहिजे अशी सध्या गावकऱ्यांची मागणी आहे. मी विश्वास दसाळ, मराठवाडा मीडिया, भोकरदन.